संदेह कमला कैसा रीडा बोलविला सांगा देव कान होती निर्जीव चालविली भिंते या पुढे कोरडे कागद उदकी न लगते सांगा देव कान होती निर्जीव चालविली भिंते निळा म्हणे खरा देवा संता पायी तारा सांगा देव कान होती निर्जीव चालविली भिंती विठ्ठला विठ्ठला संदेह कमला कैसा रीडा बोलविला सांगा देव कान होती निर्जीव चालविली भिंती समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगननीत मंडनं मंडला तुलसीमाला कंधरं कर्णनेत्रं सदय धनुर्हासं विठ्ठलं चिन्तयामि विठ्ठलं चिन्तयामि
संवादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावद्य जीवोद्धरार्थावतारम कलांकांक तेजोधिकरमोदिवक्त्रम कलानिशवादापनोर्दाह दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता संदेह कमला कैसा दीडा बोलविला सांगा देव कान होती निरजीव चालविली भिंती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग ज्ञानियांचे राजे साधकाचे मायबाप विश्वमाऊली ज्ञानोबाराय ज्ञानेश प्रिय संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचे अनन्य असणारे भक्त शिरोमणी निळोबा महाराज यांचा 4 चरणाचा अभंग संत महात्म्याचं वर्णन करणारा एका विशिष्ट शक्तीचं वर्णन करणारा अभंग आज सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठला भगवान परमात्मा हा 3 शक्तीने विराजमान आहे. देव हा देवाकडे कर्तुम अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम शक्ती ही भगवान परमात्म्याकडे आहे. कर्तुम शक्ती म्हणजे स्वतः देव काही कार्य करत असतो. अन्यथा कर्तुम म्हणजे जे दुसऱ्याकडून काही कार्य करून घेत असतो. कर्तुम अकर्तुम जी गोष्ट होणारच नाही अशी ही गोष्ट देव करू शकतो. कारण तो देव आहे. देव काहीही करू शकतो कारण तो देव आहे. पण त्या देवाच्या बरोबरीची ताकद देवाच्या बरोबरीचं कार्य कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तीचं जे कार्य आहे हे कार्य संताचं कशा पद्धतीनं असतं याचं विश्लेषण संत श्रेष्ठ श्री निळोबा महाराज या अभंगामध्ये प्रतिपादित करतात. विठ्ठला संत श्रेष्ठ श्री निळोबा महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात की माझ्या जीवनामध्ये माझ्या अंतःकरणामध्ये संशय होता. काय संशय होता की साधू मध्ये आणि भगवान परमात्म्यामध्ये माझ्या नजरेमध्ये भिन्नता होती. मी देवाला वेगळं पाहत होतो आणि संतांना पाहत असताना वेगळ्या नजरेने पाहत होतो. माझ्या अंतःकरणामध्ये संशय होता. तो संशय गमला संदेह गमला. माझ्या अंतःकरणातला संशय निघून गेला. का? कारण निरबुद्ध असणारा रेडा हा जो प्राणी आहे हा रेड्यासारखा जड बुद्धीचा प्राणी ज्ञानोबरायांनी त्याच्या मुखातून वेद बोलवून घेतले. कैसा रेडा बोलविला. कसा रेड्याच्या मुखातून वेद बोलविला. सांगा देव कान होती. सांगा बरं देव कान असतील. हे संत श्रेष्ठ निळोबा महाराज ज्ञानोबरायांचं वर्णन करतात. ज्ञानोबराय हे देव का नाही. काय झालं म्हणले निर्जीव चालविले भिंती. जी निर्जीव असणारी भिंत आहे ती भिंत माझ्या ज्ञानोबरायांनी चालविली. हे ज्ञानोबरायाचं अन्यथा शक्तीचं वर्णन निळोबारायांनी केलं. तिसऱ्या चरणामध्ये निळोबारायांनी आपल्या गुरुचं जगद्गुरु तुकोबारायाचं अन्यथा कर्तुम शक्तीचं वर्णन केलं. सर्व गाथ्याचं लिखाण पूर्ण झालं. गाथा लिखाण पूर्ण झाला पण काही कर्मभ्रष्ट धर्मभ्रष्ट लोकांना जगद्गुरु तुकोबारायांची ख्याती मोठी झालेली पाहत नव्हती. विद्वान मंडळींनी
जगद्गुरु तुकोबारायाचा गाथा इंद्रायणीच्या डोहामध्ये टाकून दिला. तो किती दिवस राहिला हे आपण पाहणार आहोत पुढे. पण गाथा इंद्रायणीमध्ये टाकला तरीही तो गाथा जशाच्या तसा बाहेर काढला. ही शक्ती जगद्गुरु तुकोबारायाची अन्यथा कृत्रिम शक्ती आहे. कारण कोरडे कागद, कसलाही कागद असू द्या, पाण्यामध्ये टाकल्याच्या नंतर कोरडा राहतो का तांदळे सर? नाही राहत. पण जगद्गुरु तुकोबारायाचे कागद हे 42 दिवस पाण्यामध्ये राहिले. उदकी न लगते गुंग. उदकी म्हणजे पाण्याचा एक थेंबही त्या आमच्या जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेच्या कागदाला स्पर्श करू शकला नाही. सांगा देव का न होती? सांगा बरं, देव का नसतील? आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात, जरी देव कर्तुम अकृतुम अन्यथा कर्तुम शक्तीने जरी विराजमान असेल, जरी त्याच्या सत्तेने सर्व जग चालत असेल, तरीही जगद्गुरु श्री संत निळोबा महाराज म्हणतात की जे जगाचं भरण पोषण करणारा जरी देव असेल तर निळा म्हणे खरा. खरा देवा संता पायी धारा. देवाला संताच्या पायाजवळच थारा आहे, अन्यथा देवाला दुसरीकडे थारा नाही. मग देवाला ज्यांच्या पायाजवळ थारा आहे, ज्यांनी पाण्यामध्ये कागद कोरडे ठेवले, ज्यांनी जड अशी भिंत चालवली, ज्यांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलविला, हे इतके चमत्कार मी माझ्या डोळ्यांनी पाहितले. संदेह गमला. सांगा देव का न होती? निर्जीव चालविले भिंती. विठ्ठला गेल्या 16 वर्षापासून आपल्या गावामध्ये चालत असलेला अखंड नाम सप्ताह या वर्षीचं 17वं वर्ष. आणि या 17व्या वर्षातली आजची दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी दगडवाडीकर यांच्याकडून मला मिळालेली आहे. माझं परम भाग्य समजतो. विठ्ठल विठ्ठल अगदी तन मन धनाने अंतःकरणातून प्रेमयुक्त भावनेने तुम्ही हा सप्ताह करतात. महाराज, दुपारी मी कथेमध्ये बोललो की माणूस संसारामध्ये सायास करत असतो. माणसाचे प्रयत्न आपला संसार मोठा करण्यामध्ये असतो. पण दगडवाडीकरांना घ्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. कारण तरुण पिढी सकाळच्या 6 वाजल्यापासून रात्री कीर्तन होईपर्यंत, जागर होईपर्यंत जशाच तशी उभी आहे. महाराज, कोणीही कामाकडे शेताला जात नाही, कामाकडे लक्ष नाही. त्यांचं एकच ध्येय आहे की आपल्या गावातला सप्ताह, नाम सप्ताह असा झाला पाहिजे की पंचकृषीने त्या सप्ताहाचं नाव घेतलं पाहिजे. ही तळमळ आमच्या तरुण पिढीचे. प्रथमतः तरुण पिढीला धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल. सुंदर असं निवेदन आहे, सुंदर असं आयोजन आहे. श्रीमद भागवत कथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा ज्यांच्या मुखातून तुम्ही ज्ञानेश्वरी ग्रंथ श्रवण करत आहात, असे आमचे परम मित्र आदरणीय श्री हरिभक्ती परायण बलभीम महाराज तांदळे यांच्या चरणी नारदाच्या गादीवर त्रिवार नतमस्तक. आणि कीर्तन साधनेसाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नामवंत गायनाचार्य, मृदंगाचार्य, कीर्तनकार, भसनी मंडळी, माझ्या गुरुस्थानी असणारे काही मंडळी या कीर्तन साधनेसाठी उपस्थित आहेत. त्यामध्ये ज्यांनी सुरुवातीला भजन केलं, ज्यांना आता प्रमाण कंठ अशी पदवी प्रदान केली, सगळ्यांनी आमचे परम मित्र आदरणीय श्री हरिभक्ती परायण गायनाचार्य पिंटू महाराज वैतागवाडीकर महाराज अगदी कमी दिवसामध्ये भरपूर पाठांतर, नियमावलीचं पाठांतर, कागड्याचं पाठांतर, नाटाचं पाठांतर कोण केलं असेल तर आमच्या पिंटू महाराजांनी. आणि पिंटू महाराजांना सगळं जग प्रेम करते पिंटू महाराजावर, बरं काय दगडवाडीकर. सगळ्या जगांना, आपल्या मराठवाड्यांना असं वाटतंय की पिंटू महाराजांनी आमच्या इथे एक दिवस तरी सप्ताह साथीसाठी यावं. मी मनातून बोलायचं, उभं माझा मित्र आहे म्हणून बोलत नाही. प्रत्येकाला वाटतं की पिंटू महाराजांना एका तरी कीर्तनाला आमच्या गावावर यावं. जग पिंटू महाराजावर प्रेम करतं.
पण या दगडवाडीचं असं नवल आहे की पिंटू महाराज दगडवाडीवर प्रेम करतात. विठ्ठला विठ्ठला त्यांना सहज म्हणलं, पिंटू महाराज तुम्ही बाहेर दुसऱ्या गावानं लई पैसे घेतात, दगडवाडीतून तुमचं कसं ठरलंय? ते म्हणले आमचं प्रेमाचं नातं आहे. हे ठरलेलं नातं नाही. कारण पिंटू महाराजांचा दगडवाडीचा सप्ताह त्यांच्या यादीला मी 2 महिन्याखाली चांगले महाराज बघितला. तर दगडवाडीचा सप्ताह तुमच्याकडे येऊ काय म्हणजे हे आपल्याला आवडीचं गाव आहे. म्हणून पिंटू महाराज तुमच्यासाठी समस्त ग्रामस्थ मंडळीच्या विनंतीला मान देऊन 7 दिवस उपस्थित आहेत. पिंटू महाराजांच्या चरणी त्रिवार नतमस्तक. श्री हरिभक्ती परायण ज्यांनी पाठीमागं गायन साथ केली आहे, ती कमी दिवसामध्ये कमी वयामध्ये हरिभक्ती परायण संगीत विशारद किरण महाराज मुडेगावकर यांच्या चरणी त्रिवार नतमस्तक. मृदंगाचार्य श्री हरिभक्ती परायण मृदंग सम्राट आपल्या परिसराचं वैभव, तबला विशारद मृदंग विशारद हरिभक्ती परायण दत्तात्रय महाराज जंबाले त्यांच्या चरणी त्रिवार नतमस्तक. आमचे उकडगावकर दादा त्यांच्या चरणी त्रिवार नतमस्तक. माझ्यावर अगदी पुत्रवत प्रेम करणारे, माझ्या कोणाला कधीच नकार न देणारे हरिभक्ती परायण भीमराव महाराज खरबडेकर महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात. हरिभक्ती परायण इकडे संगीत विशारद तुकाराम महाराज रुणेकर त्यांच्या चरणी त्रिवार नतमस्तक. विनेकरी दादा त्यांच्या चरणी त्रिवार नतमस्तक. हरिभक्ती परायण आमचे परम मित्र, फार जुनी मैत्री आमची गाडी बंद पडली परळीच्या रस्त्यावर पिंटू महाराजांची आमची रात्री 2 वाजता फोन केला असा मित्र पाहिजे. रात्री 2 वाजता पेट्रोलची बाटली घेऊन पळत येणारा मित्र म्हणजे आमचे दत्तात्रय महाराज तांदळे. परम मित्र आहेत, फार दिवसापासून ते आहेत, पण आज त्यांचा आमचा दर्शनाचा योग आला. आमचे दत्तात्रय महाराज आहेत, त्यांचेच बंधू तांदळे महाराज, गावकरी भजनी मंडळ. मला ज्यांनी आमंत्रण दिलं, निमंत्रण दिलं, माझ्या जीवनातला मी कीर्तन करून 12 वर्ष झालं पूर्ण झालं. कीर्तनाला सुरुवात करून 12 वर्ष पूर्ण झालं. 12 वर्षामध्ये घरी येऊन तारीख घेणारे माणसं फक्त दगडवाडीचे. मला त्या दिवशी वाटलं की खरंच मी कीर्तनकार झालो. खरंच मला वाटलं की मी भागवताचार्य आहे का? कोण आहे मी? हरिभक्ती परायण आमचे लिंबाजी दादा, तोलाजी महाराज, आमचे हनुमंत दादा गावातल्या सप्त्यामध्ये आले. मी अचानकच कसं काय आले? महाराज असं असं निवेदन आहे आणि कथेचं निवेदन तुमच्याकडे द्यायचं आहे. या समस्त ग्रामस्थ मंडळीच्या विनंतीला मान देऊन ते आले आणि त्यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केले. माझं भाग्य आहे. खरं पाहिलं तर मी अधिकार शून्य आहे. नाही ऐकले गायले गीत, धरिले लाज सांडिले हित. महाराज आपण कधी कोणता अध्ययन केला नाही, अभ्यास केला नाही, कधी कुठं चिंतन केलं नाही, कोणत्या महात्म्याच्या जवळ जाऊन बसलो नाही. हे जे सर्व काही येतं, हे काही बोलणं जे येतं, ते फक्त तुमच्या सर्व श्रोते सज्जन माय बापांची कृपा आहे. नाहीतर एक सामान्य शेतकरी माणूस आहे मी. बघा, सर्व ग्रामस्थ मंडळी आणि विशेष करून विशेष उपस्थिती, माझं परम भाग्य आहे ज्यांच्या बोटाला धरून भजन शिकलो. मी भजनात आज काय दिसतो तुम्हाला? आज पिंटू महाराज असतील, दत्तात्रय महाराज असतील, किरण महाराज असतील, विनायक महाराज असतील, केशव महाराज असतील, तुम्हाला जेवढे हे महाराज म्हटले दिसतील, कोणामुळे ते आज उभे आहेत? ज्यांच्यामुळे उभे आहेत ते श्री हरिभक्ती परायण आदरणीय गुरुवर्य आमचे तात्या या ठिकाणी आज कीर्तन साथीसाठी उभे आहेत. मरोनिया जावेन बा माझ्याच्या पोटा यावे. जसं जनाबाई महाराजांचे उद्गार आहेत ज्ञानोबरायासाठी, तसे माझे हे उद्गार राहतील माझ्या तात्यासाठी. कारण ज्या वेळेस आम्हाला काही कळत नव्हतं त्यावेळेस आम्हाला तात्यांनी खांद्यावर घेऊन गेले. येथ वडील ते जय करीती तया नाम धर्म ठेवीती अनुष्ठिती सामान्य सकळ. ज्ञानोबरायांच्या उर्वीच्या युक्तीप्रमाणे जसं ज्ञानोबराय म्हणतात की इथं वाढ वडिलांनी जसा मार्गक्रमण केलं तशा पद्धतीने आपली पिढी मार्गक्रमण करत असती. मग त्या पिढीला परमार्थाकडे नेण्यासाठी वडील लोकांनी आपल्या नवीन पिढीला मंदिराकडे आणायला पाहिजे. त्यांना रामायण कसं वाचावं, हरिपाठ कसा म्हणावा हे कोण शिकवावं? या वयोवृद्ध माणसांनी, जसं आम्हाला तात्यांनी शिकवलं. म्हणून आज आम्ही या ठिकाणी आहेत. माझं परम भाग्य आहे की माझ्यावर नितांत प्रेम आहे, माझ्यावर नितांत कृपा आहे माझ्या तात्याची, आणि ती आज कीर्तनासाठी उभे आहेत. त्यांच्या चरणी त्रिवार नतमस्तक. विठ्ठला महाराज आहेत, यादव अण्णा आहेत, तुम्ही सर्व श्रोते सज्जन मायबाप भजनी मंडळ सर्वजण, गोड अशी साऊंड सिस्टीम, संत कृपा मंडप डेकोरेशन गेल्या अनेक वर्षापासून
त्यांचीही सेवा दगडवाडीमध्ये आहे. आमचे विठ्ठल भाऊ मरडसगावकर त्यांच्या चरणी सर्व ग्रामदेव सर्व आमच्या चरणी आमचे चोपदार बाबा आहेत. इथे पोरं आहेत ते उठून गेले. ते उठले जर नसते त्याच्या अंगावर उडी टाकणार होतो मी. आता माझी उडी पडली आहे तिथे त्याचं काय झालं असतं. बरं झालं लवकर उठून गेला. तरुण पिढी बघा सुंदर रामायण वाचलं बघा. रामायण वाचे खाली भक्तीपरायण कोण खूप गोड वाचलं तुम्ही खूप गोड. अशी जर तुम्हाला वाचण्याची सवय लागली मला वाटतं तुम्ही होतात का तोरला महाराज तुमचा आवाज येऊ लागला. वा वा त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. बघा इथं असं कौतुक झालं पाहिजे. कौतुक झाल्याच्या नंतर माणसाला भजनाला यावं वाटते. नाही तर असे काही मोठे मोठे गाव आहेत राजे महाराज आज त्या गावामध्ये भजण्या राहिला नाही. फक्त म्हातारी माणसं आहेत भजनाला. तरुण पिढी का आली नाही हो तुमच्या भजनाला. आज एकही टाळकरी तुमच्या भजनामध्ये दिसत नाही. तरुण पिढीतल्या आमच्या शेजारचं गाव महात्पुरी घ्या एकही तरुण पिढी नाही. याचं काय कारण आहे. पोरांनी टाळ घेतलं की त्यांना वस्तून करायचं. त्यांना रागात बोललं की पोरं म्हणतात हे टाळ हे मंदिर आणि तू ते नीट निघते तिकडं पोरं त्याला बांध देतात तिकडं. पण इथं तसं नाही. तरुण पिढीमध्ये वाचक आहेत सूचक आहेत रामायण प्रेमी आहेत सगळे. भजनाला ही अगदी आनंद आहे. 2 दिवस कसे निघून गेले पत्ता लागला नाही. दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा यामध्ये अभंग संत श्रेष्ठ श्री निळोबा महाराजांचा आहे. निळोबाराय आजच्या अभंगामध्ये गोड वर्णन करतात. निळोबारायाच्या अंतःकरणामध्ये संशय. बघा लक्ष देऊन ऐका. माझा आवाज थोडा बसलाय कारण माझ्याकडे तुम्ही काम डबल दिलं. डबल म्हणजे आता साथीवर डबलच आहे. संध्याकाळी पुन्हा कीर्तनाला थांबायचे. निळोबाराय अंतःकरणामध्ये संशय. माणसाच्या अंतःकरणामध्ये संशय असावा की नसावा. पिंटू महाराज माणसाच्या अंतःकरणामध्ये जर संशय असेल तर संशय हा घातक आहे. संशय माणसाच्या अंतःकरणामध्ये घातक आहे. संशय माणसाच्या अंतःकरणामध्ये नसायला पाहिजे. पण जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबारायाचे अनन्य भक्त निळोबाराय यांच्या अंतःकरणात संशय. निळोबारायांचा अधिकार पाहिजे का तुम्हाला. संत श्रेष्ठ श्री निळोबा महाराजांचा अधिकार जर बघायला गेलं ज्यांनी भगवान परमात्म्याला वापस लावलं. देव योग्यांना योग साधनेच्या मार्गाने देव सापडत नाही. तप साधनेच्या मार्गाने देव सापडत नाही. याग मार्गाच्या साधनाने देव सापडत नाही. पण जो योग यागाने तप साधनाने जो देव सापडत नाही तो देव निळोबारायांच्या पाठीमागे उभा आहे. विठ्ठला काही मंडळी म्हणतात संत श्रेष्ठ श्री निळोबा महाराज आणि जगद्गुरु तुकोबाराय हे समकालीन संत आहेत. पण समकालीन संत नाहीत. तुकोबाराय गेल्याच्या नंतर निळोबारायांचा अवतार आहे. आणि निळोबारायांनी जगद्गुरु तुकोबारायांची ख्याती वर्णन केली. ऐकली कोणाच्या तरी मुखातून तुकोबारायाचं वर्णन ऐकलं की जगद्गुरु तुकोबाराय जे आहेत ना त्यांना अंतकाळाच्या वेळेला भगवान परमात्मा स्वतः त्यांच्या घरी आला. प्रयाण काळी देवी विवाद पाठविली प्रयाण काळी देवी विवाद पाठविली प्रयाण काळी देवी विमान पाठविले. प्रयाण काळाच्या वेळेला भगवान परमात्म्याने विमान पाठवले. कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले.
या कलीच्या काळामध्ये असं काही अद्भुत घडलं की पंचमहातत्वाकडून मिळालेलं जे शरीर आहे, पंचमहाभूताकडून हे मिळालेलं जे शरीर आहे ना, हे पंचमहाभूताकडून मिळालेलं शरीर देवालाही शरीर घेऊन सदेह वैकुंठाला जाता आलं नाही का लागले महाराज. कुठंच असा सिद्धांत नाही की भगवान श्री कृष्णाने स्वतःचा देह घेऊन धामाला गेले, प्रभू रामचंद्राने स्वतःचा पंचमहातत्वाकडून मिळालेलं शरीर घेऊन निजधामाला गेले, असं कुठंच वर्णन नाही. देवाला हे करता आलं नसतं का महाराज? पण हे शक्य नाही. शक्य आहे पण हे करणं बरोबर नाही, योग्य नाही. रीतिरिवाजाच्या वेगळा आहे म्हणून देवाने हे केलं नाही. पण जगद्गुरु तुकोबरायाने अंतकाळाच्या वेळेला जगद्गुरु तुकोबराय निळोबराय म्हणतात, माझ्या गुरुचं वर्णन काय सांगू मी. अंतकाळाच्या वेळेला कलियुगामध्ये न घडणारं साधन माझ्या गुरुने केले. अंतकाळी विठवा मासी पावला न कुडी सैत झाला, गुप्त तुका मानव देह घेऊन निज धामा गेले. निळा म्हणे सकळ संता कोसविले, सकळ संतांचं समाधान केलं जगद्गुरु तुकोबरायांनी. ही कीर्ती निळोबरायांनी ऐकली आणि ऐकल्याच्या नंतर निळोबरायांनी मनोमन निश्चय केला, ठाम निर्णय केला, महाराज माझ्या जीवनामध्ये मी गुरु करीन जगद्गुरु तुकोबरायांना. ज्यांच्याकडे अशी काही शक्ती आहे की पंचमहातत्वावर विजय ज्यांनी मिळवला, पृथ्वी आग तेज वायू आणि आकाश या 5 तत्वावर जगद्गुरु तुकोबरायांनी विजय मिळवला. पंचमहाभूतावर ज्यांना विजय मिळवता येतो ते संत असतात. लक्ष देऊन ऐका, संत हे अलौकिक आहेत. देव हा अलौकिक आहे, देवाचं नाव हे एक अलौकिक आहे. या सृष्टीवर हे 3च फक्त अलौकिक आहेत. तुम्ही आम्ही सर्वसामान्य जीव लौकिक आहोत. का लौकिक आहोत? का तुम्हाला आम्हाला लौकिक म्हटले गेलंय? कारण पंचमहाभूताची सत्ता आपल्यावर आहे. लक्ष देऊन ऐका, विषय थोडा जड जात असेल तरी थोडा ऐका 2 मिनिटं. पंचमहाभूताची आपल्यावर सत्ता आहे. पृथ्वी तत्वाची सत्ता आपल्यावर आहे, आकाश तत्वाची सत्ता आपल्यावर आहे, तेज तत्वाची सत्ता आपल्यावर आहे. पृथ्वी आप तेज पाण्याची सत्ता आपल्यावर आहे. आपण पाण्याला मारू शकतो का? पाणी आपल्याला मारू शकतं, पाणी आपल्याला मारू शकतो. तेज म्हणजे आपल्याला अग्नी जाळू शकतो का? अग्नीला आपण जाळू शकतो, अग्नीच आपल्याला जाळणार आहे. पृथ्वी ही माती, मातीवर जर आपण काही काळ पडून राहिलो तर माती आपल्याला खाईल का? आपण मातीला खाणार? माणसाला बळावं लागतं का नाही? ही माती म्हणजे हे मातीपासून शरीर बनलेलं आहे. हे माती ही तत्व कधी ना कधीतरी आपल्याला खाणार आहे. पृथ्वी आप तेज वायू, हवा जर नसेल तर आपण जगू शकाल का? हवा मरेल. जर आपल्याला जर हवा नाही मिळालं तर आपण जाणार. म्हणजे 5 तत्वाच्या अधीन आपला देह आहे. आपण लौकिक आहोत. बघा, संत महात्म्य 5 तत्वापेक्षा वेगळे म्हणून अलौकिक. का अलौकिक? पृथ्वी तत्वापासून संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबरायांनी आपला देह आजही या समाधीमध्ये विराजमान ठेवलेला आहे. ज्ञानोबरायांच्या समाधीला आजही कान लावा, त्या समाधीमधून तुम्हाला आवाज येतो, श्री विठ्ठल जय विठ्ठल, श्री विठ्ठल जय विठ्ठल. समाधानानं देवा घेतले
समाधी बैसला निर्वाण बाबा बाळछंदो कथा हृदय धरोनिया ध्यान बाबा बाळछंदो कथा कीर्तन करीतो बाबा बाळछंदो बाबा बाळछंदो. महाराजांचा बाळछंद याच्यामध्ये ज्ञानोबरायांनी पृथ्वी या तत्वावर विजय मिळवला. आपण जर पृथ्वीवर जर झोपलो तर आपल्या शरीराला वाढवा लागतो, पण ज्ञानोबरायांचा समाधी संजीवन सोहळा कितवा आहे? 700 वर्ष होऊन गेलं. 700 वर्ष जरी झाले त्यांना समाधी अवस्थेमध्ये असून आजही जर समाधीमधून विठ्ठल श्री विठ्ठल आवाज येत असेल तर पृथ्वी तत्वाला त्यांनी जिंकलं का नाही सांगा. म्हणून आपल्यामध्ये आणि संतांमध्ये हा भेद आहे. म्हणून संत अलौकिक आणि आपण लौकिक. विठ्ठल पाणी पाणी या तत्वाला आपण जिंकू शकतो का? पाण्यावर किती दिवस पोहता येईल, किती दिवस राहता येईल? तुम्ही कशाचाही आधार घ्या, पाण्यावर आपल्याला जगता येणार. पाण्यावर आपण कितीही पोहणारे राहू द्या, एक ना एक दिवस पाणी आपल्याला संपवतं. आपल्याला पाणी संपवतं. पण माझ्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी पाण्यावर विजय मिळवला. का लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी नवेची माघारी परती जेवी. एखादी मिठाची हातीत करावी. मिठाची मीठ कळतं ना आपल्या स्वयंपाकात असतं ते मीठ. लवणाची कुंजरी लवणाची हातीन केली आणि सुदलिया लवण सागरी. आमच्या वैद्यकीय महाराजांना असं मिठाची हाती सुंदर बनवली आणि कुठं नेली धुवायला? तिला धुण्यासाठी पुन्हा गोदावरी नदीला घेऊन गेले. साबण लावलं ती मिठाची हाती धुतली. तिचा कलर मध्ये बदल झाला. असं शक्य आहे का? सुदलिया लवण सागरी नव्याची माघारी परती देवी. जशी मिठाची हत्ती पाण्यामध्ये न्यावं, तिला धुवावं, ती जशी वापस येत नाही, तसे माझे शांतीब्रह्म एकनाथ महाराज पाण्यामध्ये गेले आणि पाण्यामध्ये जाऊन पाणीच झाले. शेवटी बघितलं तर वर फक्त विना आणि चिपळ्यावर आल्या. आणि शांतीब्रह्म नाथ महाराजांनी पाणी या तत्वावर विजय मिळवला. हे लौकिक आणि अलौकिकात फरक आहे. विठ्ठला आता दुसरं राहिलं तेज तत्व. तेज या तत्वाला चित्तला मुक्ताबाईने जिंकलं. निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताबाई जी आदि माया शक्ती मुक्ताबाई आहे ना, हिनं काय केलं तर तेज तत्वाला जिंकलं. याच्यासाठी प्रमाण देऊ का? मुंगी उडाली आकाशी तिने किळले सूर्यासी तोर नवलाभ झाला. काय नवलाभ झाला? अहो मुंगी आकाशावर उडाली म्हणजे काय? हे कुठं प्रकरण आहे? याचा विचार जर ऐकायचाच असेल तर राऊत बाबा महादेव बाबा राऊत यांचं चिंतन आहे का? मुंगी म्हणजे काय? तर मुंगी म्हणजे माया. ही माया कुठं गेली? आकाशामध्ये उडाली. हिनं काय केलं तर सूर्याला गिळलं. सूर्य जरी असेल, सूर्य हे तेज तत्व जरी असेल तरी माझ्या शांती मुक्ताई साहेबांनी तेज या तत्वावर विजय मिळवला. तेज या तत्वावर तेजच आकाशात गेल्या आणि आकाशामध्ये तेज तत्वात वीजच कडकडल्यासारखं झालं. अंतर्धान पावल्या, तेज तत्वावर विजय मिळवला. हा फरक तुमच्यामध्ये, आमच्यामध्ये आणि संतांमध्ये. पृथ्वी आप तेज वायू या तत्वावर जनार्दन स्वामी एकनाथ महाराजांचे जे गुरु आहेत यांनी वायू या तत्वावर विजय मिळवला. पंच महाभूतावर संतांनी विजय मिळवला. म्हणून संत कसे आहेत? संत अलौकिक आहेत आणि आपण लौकिक आहोत. लौकिक आणि अलौकिकातला हा भेद आहे. आपल्याला साध्य घेऊन वैकुंठाला जाणं शक्य नाही, जाणं नाही. आतापर्यंत कोणी गेलं नाही आणि आपल्याला जाता येणार नाही. पण माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी माझ्या डोळ्यासमोर म्हणले, प्रयाण काळी देवे विमान पाठविले. निळोबारायांनी कीर्ती ऐकली तुकोबारायाची. जर तुकोबाराया सदेह वैकुंठगमन जर झालं असेल तर मी जगद्गुरु तुकोबारायांना भेटल्याशिवाय माझं अनुष्ठान सोडणार नाही. जगद्गुरु तुकोबारायांच्या भेटीच्या अपेक्षेसाठी माझ्या निळोबा महाराजांनी अनुष्ठान मांडलं आणि काय केलं तर उपोषण. आताच्या भाषेमध्ये उपोषण करायला चालू केलं. काही जर मिळवायचं असेल तर सरकाराच्या समोर आपल्याला उपोषण मांडावं लागतं. जसं आता आम्ही सरकाराच्या समोर उपोषण मांडतो तसं माझ्या निळोबारायांनी देवाच्या समोर उपोषण मांडलं आणि
पोषण मांडल्याच्या नंतर हो जगद्गुरु तुकोबारायांना वैकुंठामध्ये कळालं. भगवान परमात्मा म्हणतात तुकोबाराय कोणीतरी तुमचा भक्त आहे आणि तो तुमचं चिंतन करत आहे. तुम्ही जाऊ नका, मी जाऊन आल्यावर चालेल का? जगद्गुरु तुकोबाराय म्हणले देवा तुम्ही देव आहात, तुम्हाला काहीही जमतंय, आमच्यासारख्या गरीब माणसाला काही जमत नाही. तुम्हाला जर जमत असलं तर तुम्ही जाऊन या. देव म्हटले तुकोबाराय तुम्ही थांबा, आता 2 वेळेस जाऊन आला तर पुन्हा 3ऱ्या वेळेस जाणं एवढं सोपं आहे का? वैकुंठावरून जगद्गुरु तुकोबाराय 3 वेळेस आले. एकदा निळोबारायासाठी, एकदा संत जगनाडे महाराज तिली यांच्यासाठी आणि एकदा त्यांची मुलगी भागीरथी हिच्यासाठी. 3 वेळेस वैकुंठावरून जगद्गुरु तुकोबाराय खाली आले. निळोबारायांनी भेटीचा दावा केला आपल्या गुरुचा, मला गुरु करायचे तुकोबाराय, तुकोबारायांनी मला भेट द्यावी. वैकुंठातल्या देवाला कळालं, देवाने सांगितलं तुकोबाराय तुम्ही जाऊ नका, मी जातो. तुकोबाराय म्हणले देवा ते काही सामान्य गिरायक नाही, तुम्ही जाऊन तिथं काही जमणार नाही. नाही मी देव आहे. निळोबारायांनी अनुष्ठान मांडलेलं आहे. भगवान परमात्मा जगाचं भरण पोषण करणारा कृत्रिम अकृत्रिम अंतिता कृत्रिम शक्ती ज्याच्या हातात आहे तो देव निळोबारायांच्या पाठीमागे उभा आहे आणि निळोबारायांना आवाज देतो निळा मी आलो. निळोबा महाराज मी आलो तुमच्या भेटीला. मी कोण आहेस बाबा? अरे निळोबा महाराज माझी जर वर्णन तुम्हाला ऐकायचं असेल तर मी काय सामान्य नाही. गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुहत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम. मी किती मोठा आहे, मी किती स्वतंत्र आहे, गतीचं भरण पोषण करणारा मी आहे. सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि लय माझ्या हातामध्ये आहे. सर्व सृष्टीला चालवणारा बोलवणारा हलवणारा मी आहे. माझ्या सत्तेशिवाय या सृष्टीतलं काहीच चालू शकत नाही. तो देव मी तुमच्या भेटीसाठी आलो. आता लक्ष देऊन ऐका. एखादा आमदार खासदार एखाद्या गरीब माणसाच्या घरी उभंच गेला आणि मी आलो तुमच्या भेटीला, काय याला अर्थ आहे का? निळोबा महाराजांनी सांगितलं बाबा तू कोण आहेस? अरे मी देव आहे. निळोबा काय म्हणले? तू असशील मोठा तुझ्या घरचा, पण तुला आम्ही ओळखत. देवाला बोलण्याची ताकद निळोबारायाकडे होते, काय सामान्य होते का? न ओळखोची देवा निळा म्हणे आम्ही न ओळखोची देवा. तुला ओळखीत नाही, तू कयाचा धावा करीत असो. अरे तुम्ही तुकोबारायाचा जरी धावा करीत असताल तरी मी आलो ना. तुला कोण बोलले? तुझ्या आधी येथे बोलाविले कोणी? कोण बोलले बा तुला? काल तुला बोलीला तरी यावं. अहो मोठ्या माणसानं बोलीला तर जावं. लग्न समारंभामध्ये मोठ्या माणसानं बळ जाऊ, पत्रिका असावं, त्यांचं निमंत्रण असावं तर जावं. नाही तर बळच गेलं तिथं म्हणायला मी आमदार आहे. तुला कोण ओळखली? तुला बोलीलं नाही आम्ही. निळोबारायाचे उद्गार आहे. तू देव असतील, तू स्वतंत्र असतील, कर्तुम अकृतुम अन्यथा कर्तुम शक्ती तुझ्याकडे असेल देवा, पण आम्ही तुला ओळखतो. तू जरी स्वतंत्र असतील देव असतील तरी तू कयाचा धावा करीत असो. तुझी माझी ओळखच नाही. मी फक्त तुकोबारायांना माझ्या गुरूंना पाचारण करत आहे. भगवान परमात्मा हातात झाले. तिथून वैकुंठाला गेले. वैकुंठाला जाऊन तुकोबारायांना सांगितलं तुकाराम महाराज गिरायकले खट्याळ दिसायले. मी स्वतः जाऊन त्यांच्या जवळ गेलो. स्वतः जाऊन मी बोललो की निळोबाराय मी आलो. त्यांचे उद्गार म्हणजे आम्ही ओळखत नाही देवाला. म्हणजे संत महात्म्यामध्ये शक्ती देवापेक्षा जास्त आहे. संत महात्म्याकडे ताकद ही देवापेक्षा जास्त आहे. जास्त ताकदीवालाच माणूस मग तुम्ही तुला ओळखत नाही. ताकद कमी असल्यावर कोणी असू द्या माणूस ओळख देतो. मग निळोबारायांना तुकोबारायांना भगवान परमात्म्याने सांगितलं तुम्हाला जावं लागतंय. वैकुंठावरून जगद्गुरु तुकोबाराय निळोबारायांच्या भेटीसाठी आले. इतका त्यांचा अधिकार मोठा आहे.
त्या संतश्रेष्ठ श्री निळोबा महाराजांचा अभंग आहे आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये संशय आहे. माणसाकडे संशय असावा, पण कोणत्या गोष्टीचा असावा संशय ही गोष्ट लक्षात घ्या. ज्ञानोबा काय म्हणतात, जर अंतःकरणामध्ये संशय असेल तर त्याच्यासारखं दुसरं पाप नाही. संशयाहुनी थोर आणि पाप नाही घोर, का विनाशाची वाघूर प्राणियासी. संशयापेक्षा दुसरं मोठं पाप नाही महाराज. संशय असायला पाहिजे. जगद्गुरु तुकोबरायांनाही संशय, तुम्हा आम्हाला संशय असावा. कशाचा असावा? कशाचा संशय असावा माणसाला? मी माणूस आहे का मी देव आहे याचा संशय असायला. असं पाहिजे का नाही? आपल्याला कधीतरी वाटावं की मी या देहरूपाने मी माणूस आहे का जीव तत्वाने मी देव आहे. मी देव आहे का माणूस आहे. मी प्राण आहे का मी शरीर आहे. याच्या भेदवादाचा माणसाच्या अंतःकरणामध्ये काय पाहिजे? संशय असावा. हो, मी या ठिकाणी जन्माला आलो, कशासाठी आलो हा संशय असावा माणसाला. कधी एखाद्या गुरुकडे गेलो तर काहीतरी अंतःकरणामध्ये संशय असायला पाहिजे की देवा गुरु संत महात्म्याकडे आपला संशय व्यक्त करावा. मला संशय वाटतो की मी कोण आहे. जगद्गुरु तुकोबरायांनाही संशय होता, देवा ज्ञानोबरायांनाही संशय होता की तुझ्यात आणि माझ्यामध्ये काही भेद आहे का. ज्ञानोबराय म्हणतात, मी तू पण जाऊ नये दुरीने एकची घोंगडी पांडुरु हरी. फक्त भेद कशामध्ये आहे? फक्त शरीरामध्ये भेद तू आहे. माझा स्वामी माझ्या अंतःकरणामध्ये संशय होता की तुम्ही मालक आहात आणि मी तुमचा सेवक आहे. मालकामध्ये आणि सेवकामध्ये काहीतरी वेगळीपणा असेल का असा संशय माझ्या अंतःकरणामध्ये होता. पण खरं तत्वरूपाने पाहिलं तर हे भेद मावळला. सगोत भेद, सजातीय भेद, विजातीय भेद, सर्व भेद मावळला. भेद जर मावळायचा असेल, भेदा भेद भ्रम आमंगळ, किंवा तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी. भेद अभेद जर पलीकडे जावासा वाटत असेल तर देवाशी एकरूप व्हावं लागेल. देवाविषयी आपल्या अंतःकरणामध्ये संशय उत्पन्न व्हावं लागेल. आणि संशय कधी जातो? पाहता न दिशे वेगळी. खरोखर तत्व स्वरूपाने जर पाहितलं, तत्व स्वरूपाने जर विचार केला, देह म्हणजे आपण आहोत का, जीव म्हणजे आपण आहोत का, प्राण मध्ये आपण आहोत. देह तत्वाने जर विचार केला तर देह आपला नाही. देह हा पाचाचा आणि लाभुसना शेकी ज्याचा त्याला देवी लागे, किंवा पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ लाविला सबळ. अहंकार त्या पाठी. पंचतत्वाकडून आणलेलं हे शरीर आहे. शरीर आपलं नाही. तत्व स्वरूपाने आपण कोण आहे तर मी तुझा स्वामी, तू माझा स्वामी, मी हो तुझा रंक. पाहता न दिशे वेगळी. इतकी भावना अंतःकरणामध्ये असायला पाहिजे. संशय असायला पाहिजे. तो म्हणजे देवाच्या आणि आपल्या भेद स्वरूपाने संशय असायला पाहिजे. पण निळोबरायच्या अंतःकरणामध्ये जो संशय आहे
तो देवाच्या बाबतीमध्ये संशय नाही. देव तर स्वतंत्र आहे. जेणे हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्था केले 21 स्वर्गात ते धरिले सत्ता मात्रे आपुलिया देव काय करणार नाही. करशील तरी लोहे करशील तरी नोहे काही काय करणार नाहीस. राईचा डोंगर पर्वत राई. राई कशाला म्हणते. राई टिक्क्या टिक्क्या राई म्हणतात, कोणी त्याला टिक्क्या म्हणतात. रोज आपल्या जेवणामध्ये वापरतो ना. आपलं सगळं उसत आहे त्याला राई माहिती नाही का. राई म्हणजे मोहरी. या मोहरीचा राईचा डोंगर करण्याची ताकद देवात आहे का नाही. नाटामध्ये तुकोबराय म्हणतात काय करणार नाही. करशील तरी नोहे काही राईचा डोंगर पर्वत राई. देवाच्या मनात आल्यावर डोंगराची राई करू शकतो, डोंगराची मोहरी करू शकतो, मोहरीचा डोंगर करू शकतो. आपुले करुण्याची साई करीव आई तुका म्हणे आले समर्थ जरी होय राहणार रंग त्याचा. समर्थ हे जे नाव दिले ना महाराज चिंटू महाराज, या अभंगामध्ये संताच्या दृष्टीने नाव दिलेले आहे. विठ्ठला विठ्ठला देवाच्या मनात आल्याच्या नंतर भिकाऱ्याचा राजा बनवायला देवाला किती वेळ लागेल, राजाचा भिकारी बनवायला देवाला किती वेळ लागेल. फक्त देवाच्या मनात यावं. देव काहीही करू शकतो. अशक्य ते तुका नाही चांगल्या महाराजाला पाठ नाही. मला कसे पाठ आहेत, आम्ही दोघं संघ पाठांतर करतो.
पाठ नाही ती मला सांगतात, तिला पाठ नाही ती मी सांगतो. कारण पिंटू महाराजांचं भजन म्हणजे आपल्यापासून सुरुवात आहे. बरोबर आहे का नाही? सुरुवात पिंटू महाराजाला काही येत नाही सुरुवातीला कोणालाही काही येत नसते. पण आज पिंटू महाराजाला जे येते ते मला येत नाही. इतकं सुंदर कीर्तन करतात. ते गायनच करतात का? तुम्हाला कीर्तन तुम्ही ऐकलंय का नाही? एखाद्या व्यक्तीने त्यांना कीर्तन द्यायला द्या. इतकं सुंदर कीर्तन त्यांनी उंदरवाडीमध्ये कीर्तन केलं. हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा. इतकं गोड बोलले. कारण माणसानं ड्रायव्हर कधी व्हावं? आधी डायरेक्ट ड्रायव्हर झालेला कामाचा गाडी पुसून आधी गाडी पुसा, टायर खोला, नट बोल्ट खोला, त्याला पंक्चर काढता यावं, गाडी मधलं कोणतं कमी जास्त पण आहे ते कळा. काय म्हणजे कोण व्हावं लागते आधी? नाही हो, किन्नर नाही. शब्दामध्ये अर्थ दडलेला असतो बरं का. काही पाठ केली संतांची उत्तरे विश्वास आदरे करोनिया. त्याच्याबद्दल म्हणतात. सुरुवातीला संतांवर विश्वास ठेवला आणि काही त्यांची उत्तर पाठ केली. बघा, किन्नर हा शब्द नाही बरं का महाराज. किन्नर हा शब्द तुमच्या पुलावर उभं टाकले ते नाही. लक्ष द्या. बरोबर आहे का साहेब? किन्नर हा शब्द कोणला आहे? ते पुलावर गाड्या हलवल्या त्यांना किन्नर म्हणतात. आणि तुम्ही जर ड्रायव्हरच्या सोबत असतो त्याला जर किन्नर म्हणत असतात तर हा त्याचा मोठा अपमान आहे. त्याच्यासाठी काय करावं लागतंय? त्याच्यासाठी शब्द कोटी बघावी लागते. किन्नर हा शब्द त्याला नाही, त्याला शब्द आहे क्लीनर. कसं? क्लीनर म्हणजे गाडी साफ करणं. बरोबर आहे का? क्लीनर हा शब्द आहे. आता मराठी भाषा इतकी अवघड झाली, त्या इतकी सोपी होती पण इतकी अवघड झाली. आपल्याकडे भाजी बनवण्यासाठी जे असते त्याला काय म्हणतात मामी? पातेलं. दुसरा शब्द त्याला भगुण शब्द नाही. त्याचं नाव काय आहे मला? त्याला बहुगुण असं नाव आहे. बहुगुण, त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे गुण दडलेले. त्याच्यामध्ये भाजी बनवा तरी ते सहन करतंय, त्याच्यामध्ये नुसतं तिखट टाका तरी सहन करतंय. त्याच्यात बहुगुण आहेत. पाणी गरम मी करतंय, कधी सपक भात करतंय, कधी तिखट भात करतंय. त्याला बहुगुण असं नाव आहे. पण आपण बहुगुण आता काय करावं? चला, आपल्या परंपरेमध्ये आंघोळीचं जे जुन्या काळामध्ये ते होतं बघा, काय म्हणते त्याला? त्याला म्हणायचं गंगाळ. आता खरा शब्द त्याचा गंगाळ आहे का? नाही महाराज. त्याच्यासाठी शब्दकोटी बघावी लागते. आणि शब्दकोटी बघायला आपल्याला वेळ नाही. म्हणून सत्यामध्ये कीर्तनामध्ये येऊन बसतो. त्याला काय आहे? त्याचं नाव आहे गंगा आळ. आळ म्हणजे पाणी. कुठलं? गंगेचं पाणी साठवण्याची जी जागा आहे त्याला गंगा आळ म्हणतात. आपण त्याला घंगाळ केलं. ते बुडाला. आता ती राहिलं नाही. आता शावर हे सगळं आता बकेट वगैरे निघाले. चला, आपण होतो क्लीनर बरं का? क्लीनर म्हणजे गाडी साफ करणारा. त्याचा क्लीनरचा किन्नर झाला. किन्नर. सुरुवातीला माणसानं क्लीनर व्हावं बरं का दत्ता. क्लीनर म्हणजे गाडी साफ करणाऱ्या माणसाला पुढं गाडीमध्ये अर्ध्या रानात जरी गाडी बिघडली तरी तो ड्रायव्हर झाल्यानंतर दुरुस्त करून वायर जोडून सुत्रीची दोरी बांधून का होईना गाडी ठेप्याला घेऊन जाते. तसं आधी आम्ही काम क्लीनरचं केलं बरं का. आता आम्ही किन्नर जर म्हणलो असतो तुम्ही पण तुमच्यापेक्षा आम्ही पुढचे. आम्ही आधी क्लीनर केलं. काय केलं? तात्याच्या संघ राहून भजनी मंडळाच्या संघ राहून त्यांची सेवा केली. टाळाचं सगळ्यात मोठं गटून माझ्या बसकर त्याचं ते म्हणायचे सगळ्यात जाड हे सगळ्यात वजनदार गडी आपल्या ती आहे ते आहे बसकर टाळाचं गटून. टाळाचं डोसक्यावर गटून घ्यायचं कचकच चिखलाचा बन पिपळा, वैतागवाडी, उंदरवाडी, आनंदवाडी, जवळचे गाव सगळे हिनं पायानं फिरवायचं मला. कधीतरी मया आली तर गाडी घ्यायची, बैलगाडी, आणि पुन्हा मोटरसायकल घेतली. मला झोपी घालायची आणि पुन्हा पळून जायची. आता हे पळून गेलं मी मागे जाऊन कुठं जाणार? हे काम केलं वारकरी संप्रदायामध्ये संगतीमध्ये येऊन हे काम केल्याच्या पर्याय काय झाला? भजन शिकलो. आणि भजन शिकून आज कीर्तनामध्ये उभा आहे. आज तालातून जात नाही, स्वरातून जात नाही. कुठंही कीर्तन असू द्या, किती मोठ्या सभेत असू द्या, महाराज तुम्ही ताल स्वर पक्का आहे तुमचा. का? कारण आधी गाड्या पिंटू महाराजांना आधी गाड्या पुसल्या आणि आता कीर्तनकार झाले. म्हणजे आता त्यांची गाडी मागा असेल का? चला सोडून द्या. कोणतं प्रमाण पिंटू महाराज? अशक्य ते तुम्हा
नाही नारायणा निर्जीव चेतना अनावया. अहो देवाला मेलेला माणूस उठवण्यासाठी देवाला काही ताकद लागते का? देवाने मेलेला माणूस उठवायला त्याला काही ताकद लागत नाही, सायास लागत नाही, प्रयत्न लागत नाही. पण तुम्हाला तो देव आहे, देवाला काही करता येते. देव काय करतो तर पर्वतही त्याला मोठे करता येतात, पर्वताचे लहानही करता येतात, डोंगर राईचा डोंगर त्याला करता येतो. पण सामान्य जीवाला हे करणं शक्य नाही. मी निळोबाराय म्हणतात, मी संतांकडे पाहत असताना सामान्य दृष्टीने पाहत होतो. मला वाटत होतं की ज्ञानदेव, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई हे जे महात्मे आहेत ते सामान्य महात्मे आहेत. तुमच्या आमच्यासारखे ते वर्तत दिसत देही ना माझ्या ठाई आणि मी तयाच्या हृदय समग्र असे. ज्ञानोबा म्हणतात ते संत महात्मे दिसत असताना आपल्या तुमच्या आमच्यासारखे दिसतात, पण ते तुमच्या आमच्यासारखे नसतात. का नसतात? हो, दिसायला जरी ते माणसं दिसत असतील तर त्यांचं कर्तृत्वमान मात्र देवाच्या बरोबरीच असतं. माझ्या अंतकरणामध्ये संशय होता. मी आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज माझ्यामध्ये त्यांच्यामध्ये भेद नाही. तेही माणूसच आहे आणि मीही माणूस आहे. पण काय झालं, एकदा असं झालं म्हटले, माझ्या नजरेमध्ये असं आलं, 1400 वर्षे जगलेला महात्मा, लक्ष द्या, 1400 वर्षे जगलेला महात्मा ज्ञानोबारांच्या भेटीची अपेक्षा केली. का अपेक्षा केली? भजन करा सांगतो विठ्ठला चांगदेव महाराजांना 6 महिने समाधी अवस्थेमध्ये राहायची. चांगदेव महाराज म्हणजे सामान्य नाही बरं का. तुमच्या आमच्या सामान्य माणसानं त्यांना नावं ठेवणं तितके आपण उच्च लेवलचे नाहीत. काही कीर्तनकार रावणाला रावण्या म्हणतात, हे त्याचा अधिकार. रावणाची भक्ती, रावणाची सेवा याची जर तुलना केली तर रावणाची सेवा किती होती भगवान शंकराविषयी. एक जर कमळ कमी पडलं तर स्वतःचं मुंडकं कापून देवाला अर्पण करणारा भक्त म्हणजे रावण आहे. भक्तीमध्ये अग्रगण्य स्थान हे रावणाला मिळालेलं आहे. रावण इतका उच्च कोटीचा भक्त आहे. त्याचबरोबरीने आमचे 1400 वर्षे जगलेले संत श्रेष्ठ श्री चांगदेव महाराज 1400 वर्ष काळाला ताळमेळ लागू दिला नाही. 1400 वर्ष काळाला वापस लावून टाकलं. असे जगलेले चांगदेव महाराज यांचं जीवन चरित्र थोडंसं डोळ्यासमोर घ्या. 6 महिने समाधी अवस्थेमध्ये, एकदा समाधी लागली की 6 महिने समाधीमध्ये राहायचे आणि समाधी उत्थान झाली की पुन्हा 6 महिने सामान्य जगामध्ये सामान्य माणसामध्ये राहायचे. पण त्यांचा चमत्कार असा होता की त्यांची नजर मेलेल्या माणसावर जर पडली, बड्यावर जर पडली तर नजर पडल्याबरोबर मेलेला माणूस उठून पळत होतं. हा त्यांच्या नजरेचा ताकद, ही त्यांच्या तपाचं सामर्थ्य आहे. एकदा 6 महिन्याचा काळ समाधीमध्ये चांगदेव महाराज होते. आता गावात माणूस मेले की लोकांनी त्यांच्या पुढे आणून टाकायचं. चांगदेव महाराजांची समाधी आता उत्थान होईल, त्यांनी नजर टाकली की हे मेलेले माणसं उठून पळत. हजारो मडे प्रेत चांगदेव महाराजांच्या समोर पडलेले होते आणि उच्च आसनावर चांगदेव महाराज समाधीस्थ बसले होते. आणि त्याच रस्त्याने आमचे निवृत्तीनाथ दादा, ज्ञानेश्वर माऊली, संत सोपान काका महाराज आणि मुक्ताई साहेब त्याच रस्त्याने जात होत्या. पाहिलं आमच्या मुक्ताई साहेबाने आणि पाहिल्यानंतर दादाला विचारलं, दादा अरे हा कोण आहे महात्मा, हा का डोळे झाकून बसलेला आहे? ज्ञानदेव दादा म्हणतात, मुक्ते हे योगी चांगदेव आहे. हे योग सामर्थ्याने 6 महिने समाधी अवस्था लावून बसतात. आणि हे योगी आहेत, यांच्या समोर हे मडे का टाकले, हे प्रेत का आणून टाकलेत? ज्ञानदेव दादा म्हणतात, मुक्ते यांची समाधी उत्थान झाल्याच्या नंतर, समाधी संपल्याच्या नंतर यांनी नजर टाकली की मेलेल्या माणसं जिवंत होऊन पडून जातात, उठून निघून जातात. ही ताकद आहे योगी चांगदेवांची. असं म्हटल्याच्या नंतर मुक्ताई साहेब म्हणजे सगळ्या वारकरी संप्रदायातलं म्हणजे पक्क मत, ज्याला काय म्हणतात आपण, आगळीचा बैल किंवा मेड. कशाची मेड? मळणीची मेड असते ना, जी मेड आहे ती मेड म्हणजे आमचे मुक्ताई साहेब. अजिबात थोडंही सहन करून घ्यायचं नाही. मुक्ताई साहेब म्हणल्या, दादा हे मड उठवण्यासाठी 6 महिन्याची वाट कशाला बघायची? 6 महिन्याची वाट कशाला बघायची? मग हे मडे उठवायला 6 महिन्याची काय गरज आहे? तिथंच बाजूला एक कुत्र्याचं पिलू मी मरून पडलेलं होतं, छोटस पिलू. आमच्या मुक्ताई साहेब खाली वाकल्या, त्या मिलेल्या कुत्र्याच्या पिल्याचा हात पाया हातामध्ये धरला, गरगर गरगर फिरवून त्या मड्यावरून पलीकडे ते पिलू फेकून दिलं. मेलेलं कुत्र्याचं पिलू पलीकडे फेकून दिल्याबरोबर मेलेलं कुत्र्याचं पिलू जिवंत झालं लागलं पडायला. आणि जे पडले ते मडे होते ना,
तेही उठले ना आपापल्या घरी गेले. 6 महिन्याचा काळ. मुक्ताई साहेब आपापल्या दिशेने निघून गेल्या. ज्ञानदेव सोपान काका आपापल्या गतीने निघून गेले आणि चांगदेव महाराजांची समाधी उत्थान झाली. चांगदेव महाराज समाधी अवस्थेतून जागे झाले. पुढं पाहिजे होतं एकही म्हणत नाही. आपल्या शिष्याला जवळ करून घेतलं. का रे 6 महिन्यामध्ये आपल्या गावामध्ये एकही माणूस मेला नाही का? महाराज प्रत्येक वेळेपेक्षा या वेळेस काही जास्तच माणसं मेली होती. मग माणसं एकही दिसत नाही, कुठे गेले? म्हणले कोणीतरी 4 भावंड आले होते. त्याच्यामध्ये एक 5 वर्षाची एक मुलगी होती. मुक्ताई तिचं नाव होतं. तिनं काय केलं म्हणले, मेलेलं कुत्र्याचं पिल्लू पडलं होतं, ते उचललं, गरगर फिरवलं, त्यांच्यावर फेकून पलीकडे दिलं. पलीकडे दिल्यावर मेलेलं कुत्र जिवंत होऊन पळालं आणि मेलेले माणसं उठून निघून गेले. इतका अधिकार मला 6 महिने वाट बघत बसावं लागत होतं. पण एक 5 वर्षाच्या मुलीनं मेलेले माणसं जिवंत करून पाठवले. मेला माणूस उठविल, वेळ काळात ते गरासील. कैसा वासुदेव बोलतो बोल. बघा, मेलेला माणूस जिवंत करायला अशक्य ते तुम्हाला नाही नारायणा निर्जीव चेतना आणावयाचं भारताचं प्रमाण ते प्रमाणावर हे बोललो आपण. आणि जिवंत करण्यासाठी देवाला काय शक्य आहे? देव चेतना आणू शकतो, पण देवांनी तितका काळ लावण्यापेक्षा संत महात्म्यांनी सहन केलेल्या करून फेकलं तर जिवंत झाले. ही चांगदेव महाराजाला कळाल्याच्या नंतर चांगदेव महाराजांनी ठरवलं अशा महात्म्याचं, अशा साधूचं दर्शन घ्यायला पाहिजे. अशा महात्म्याचं जर दर्शन झालं तर दर्शनाची प्रशस्ती पुण्य पुरुषा. एखाद्या पुण्य महात्म्याचं जर दर्शन घेतलं तर आपल्या अंतःकरणाला प्रसन्न भावना उत्पन्न होत असते, निर्माण होत असते. चांगदेव म्हणजे मी 1400 वर्ष जगलो आणि अशा महात्म्याचं जर दर्शन न घेता जर गेलो तर खरोखर माझं जीवन निरर्थक आहे. म्हणून पत्र पाठवण्यासाठी कागद घेतला, लेखणी घेतली. काय लिहावं? आशीर्वाद लिहावं तर अधिकाराने मोठे. काय लिहावं? दंडवत लिहावं तर वयाने लहान आहेत. कोरच पत्र पाठवलं. कोरच पत्र पाठवलं. तुमच्या भेटीसाठी यायलो. आलं कोरं पत्र ज्ञानोबरायाच्या हातामध्ये दिलं. ज्ञानोबरायाच्या हातातलं मुक्ताई साहेबांनी घेतलं. मुक्ताई साहेबांनी बघितलं आणि थोडस हसले. आपले दादा 1400 वर्ष जगला पण चांगल्या कोराच राहिला. 1400 वर्ष जगला पण कोराच राहिला असं म्हटल्याच्या नंतर ज्ञानोबा म्हणतात, मुक्ते कोऱ्या कागदावर काहीतरी लिहिता येतं, लिहिलेल्या कागदावर पुन्हा काही लिहिता येत नसतं. आजपर्यंत कोरा आहे ना, आज 1400 वर्ष जगून जरी कोरा असेल तरी आपण त्यांना काहीतरी उपदेश करून पाठवू. म्हणून मुक्ताई साहेबांनी चांगदेव महाराजांसाठी 65 ओव्या लिहिल्या. त्याला चांगदेव 65 असा ग्रंथ शास्त्राने स्वीकार केला त्या ग्रंथाचा आणि तो 65 ओव्याचा ग्रंथ शिष्याच्या हाताने पाठवला. चांगदेव महाराजाला एका ओवीचा अर्थ लागला आणि चांगदेव महाराजांनी ठरवलं की इतक्या अधिकाराने संपन्न आहेत, इतक्या अधिकाराने उच्च लेवलचे जर महात्मे असतील तर त्यांना भेटायला जावं लागते. आता मोठ्याच्या भेटीला जायचं म्हणजे काय पायानं जावं का? म्हणले काय करावं? सजीव असणाऱ्या वाघावर बसले. सजीव असणारा नाग नागाचा चाबूक हातामध्ये घेतला. शिष्य समुदाय जनसमुदाय आपल्या सोबत वाजत गाजत डामडोलाच्या तालामध्ये चांगदेवराय निघाले साधूच्या भेटीला, ज्ञानोबरायांच्या भेटीला निघाले. आणि जात असताना तो आवाज, ते वाघाची गर्जना, तो बाजा, तो त्यांचा चांगदेव महाराज की जय ही गर्जना मुक्ताई साहेबांच्या कानावर पडली. आणि मुक्ताई साहेब हळून म्हणल्या, दादा कोण येत आहे? काहीतरी आवाज वेगळाच येतो. ज्ञानोबरायांनी सांगितलं, मुक्ते चांगदेव महाराज आपल्या भेटीला येतात. म्हणले कशावर येतात? ते म्हणले वाघावर बसलेत आणि नागाचा चाबूक हातामध्ये. अरे बाप, आता अवघड आहे दादा, त्यांना पुढे भेटायला जायचंय, आपण पायानं जावं का? सांगितलं, मुक्ते देवाच्या जर मनात असेल तर हे भिंतीवरच आपल्याला घेऊन जाईल. तो स्पर्श केल्याबरोबर काय केलं तर ती भिंत चालायला लागली. भिंत चालली. चांगदेवरायांनी पाहिल्यावर वागावून खाली उतरले. मी तर सजीवावर माझी सत्ता आहे, पण माझ्या ज्ञानदादाने चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती. ज्ञानोबा माझा भिंतीवरून वागावून खाली उतरले. आले लोटांग चांगदेव, आले लोटांग
सांगदेव. सांगदेव महाराजांनी वाघावून खाली उडी मारली आणि मुक्ताई साहेबांना साष्टांग प्रणिपात केला, लोटांगण घातलं आणि लोटांगण घातल्याच्या नंतर मुक्ताई साहेबांनी उठून उभा केला आणि उभे करून उपदेश केला, बोध केला. सांगदेव बोध केला आणि साधू बोध झाला तो मिळून या ठाईच मुराला अनुभव. साधूचा बोध झाल्याच्या नंतर तो अनुभव ठाईमध्ये मुरतो. अनुभव मुरल्याचा परिणाम काय? हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला किंवा ऐसा ज्याचा अनुभव. विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे, पापनासे दर्शने. साधूच्या अनुभवाशिवाय योगयाग विधी येणे नोहे सिद्धी. किंवा काय हो, वायाची उपाधी दंभ धर्म, दुसरा एक वायाची उपाधी करिशी जना भावे विन देव नकडे संदेह. आणि हे पाहिजे गुरुविन अनुभव कैसा कडे. आता चांगदेव महाराजांनी मुक्ताई आई साहेबांना गुरु केलं आणि म्हणजे 1400 वर्षे जगलो. पण आजी जन्मा आलो चांगदेव माना, आजी जन्मा निर्जीव चालविली भिंती, निर्जीव असणारी भिंत माझ्या ज्ञानोबरायांनी चालवली. हा अंतकरणातला संदेह गमला, हा संशय माझा निघून गेला. आणि संशय निघून गेला की काय होतं तर काय तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. आजही असेल, पण त्याच्या पुढे जाऊन दुसरं प्रमाण सांगतो. झाली संध्या संदेह माझा गेला, आत्मा राम हृदय प्रगटला. काय झालं म्हणले, सहज कर्मेची झाली ब्रह्मार्पण. ही अवस्था जननो हे अवघा जनार्दन, ऐसे ऐकता निवती साधू जन. एका जनार्दनी बाणली निज गुणगा, झाली संध्या. संध्या झाली
संदेह गेला. ज्या दिवशी संदेह मावळला, अंतकरणातला संशय निघून गेला की देव झाले अवघे जन, दोष गुण हरवले. ज्या दिवस अंतकरणातला संशय निघून गेला की या जगामध्ये पाहत असताना जिकडं पाहावं तिकडं हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा पाहे तिकडे माय बाप विठ्ठल आणि रखुमाई. विठ्ठल बाप माय चुलता, बहीण काय बहीण बंधू आणि चुलता. विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विना चाड नाही होता. तुका म्हणे आता नाही दुसरे. बघावं तिकडं विठ्ठल स्वरूप दिसायला लागलं. अहो सगळं जगत जर विश्व हे देवतत्वाने जर दिसत असेल तर सांगा. देव कान होती निर्जीव चालविले, भिंती मध्ये तावका धावत्या वेगामध्ये. जसा जमेल असा अभंगाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे योग्य असेल ते गुरुवर्य महंत मठाधिपती आप्पासाहेबजी महाराज चौरे शास्त्री चंद्रशेखर बाबा मठ संस्थान चोंडी, तालुका धारूर, जिल्हा बीड, तुमच्या जिल्ह्यातला आहे. हे जे काय आहे ते तुमच्याच जिल्ह्यातलं आहे. हे परभणी जिल्ह्यातलं नाही. मी परभणी जिल्ह्यातला जरी असेल तरी हे भांडवल घेण्यासाठी मी तुमच्या जिल्ह्यामध्ये गेल्या 12 वर्षापासून राहते. सद्गुरू चंद्रशेखर बाबा मठ संस्थान, ज्यांनी कोणी पाहिजे असं आमचे मामा आले होते तिथं मठावर. बघा आमचं संस्थान कसं आहे. तिथं गेल्याच्या नंतर माणसाच्या जीवाला समाधान वाटतं. कारण जिथं संतांचं वास्तव्य असतं तिथं जीवाला समाधान वाटतं. साधूच्या संगतीमध्ये गेल्या 12 वर्षापासून मी माझ्या बाबासोबत आहे. आणि बाबांनी मला काय दिलं हे जर विचारत असतात, धन दिलं नाही, संपत्ती दिली नाही, पण असं काही दिलं की तुका जन्मा नाही येणे आयुष्य केले. आता पुन्हा जन्म मरण स्थगित होण्याचं कार्य ते थांबवण्याची शक्ती माझ्या गुरूंनी दिली. ही सर्व उपकार माझ्यावर माझ्या गुरुचे आहेत. हरिभक्ती पारायण आप्पासाहेबजी महाराज चौरे शास्त्री चंद्रशेखर बाबा मठ संस्थान चोंडी त्यांचं आहे. जे काही भागवत तुम्ही श्रवण करत असताल, माझ्या मुखातून जे जे शब्द येत असतील ते माझे शब्द नाहीत. ते शब्द माझ्या सर्व गुरुजनांचे आहेत. माझ्या आई वडिलांची वाढ वडिलांची कृपा आहे. आजोबा पंजोबाची ही कुळाची वंशाची परंपरेची ही कृपा आहे. आणि माझ्याकडे ही शब्द भांडवल कोणाकडून आले हे त्यांचा परमार्थ. माझ्या वडिलांचा म्हणजे तात्यांचा परमार्थ आहे. माझ्या वडिलांचा परमार्थ आहे. आई वडिलांनी केलेला परमार्थ, आतापर्यंत केलेली त्यांची सेवा. माझ्या वडिलांची मिराशिवा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. नाही तर इतका अडाणी माणूस मी 5वी 6वी शिक्षण झालंय माझं. मी भरपूर शेतामध्ये काम केलेला माणूस आहे. बघा हे बंद करा. तुझ्या चॅनलचं नाव काय? चॅनलचं नाव काय? संतांची कृपा तुमचंच आहे का? संतांची कृपा युट्यूब चॅनल मरडसगाव. आमचे विठ्ठल बाबा यांची ही साऊंड सिस्टीम आहे आणि त्यांची जी व्हिडिओ शूटिंग त्यांनी केलेली आहे. बघा माझं एकही कीर्तन व्हिडिओ शूटिंग झालेलं नाही. का केलं नाही? कारण व्हिडिओ शूटिंग केली की आपलं भांडवल कमी होतं. आता हे कीर्तन पुन्हा पुन्हा लोक ऐकणार, पुन्हा पुन्हा ऐकले की लोकांना पाठ होणार. आणि ते पाठ झाले की मग लोक म्हणणार दगडवाडी हेच कीर्तन केलं महाराजांनी. बरोबर आहे ना महाराज? त्याच्यामुळे हे करायचंच नाही. आता त्यांनी केलं, करू द्या, काय अडचण नाही. आपल्या बोलण्यावरून आपण तंतोतंत चाललो. कोणी शूटिंग काढा, व्हिडिओ काढा, काही काढा, आपल्या शब्दामध्ये कधीच अपशब्द येऊ द्यायचा नाही. ही कृपा माझ्या गुरूंची आहे. आणि युट्यूब चॅनलला कीर्तन आता हे पडल तुमच्या संत कृपा. बरोबर? सगळ्यांचं हे दगडवाडीचं हे सगळं कार्य काय चालू आहे, कसं कीर्तन चालू आहे, कसा संत आहे, सर्वांनी त्यांना सबस्क्राईब करा. काय असेल ते बटन दाबा त्यांचं. आणि त्यांचं ते बटन दाबलं की त्यांच्या खात्यावर 1-2 रुपये पडू द्या. गेल्या 10-12 वर्षापासून ते ही सेवा करतात आणि म्हणलं तेवढ्यामध्ये करतात. तुम्हाला कधीच त्यांनी तुम्हाला रामकृष्ण महाराज कधी अडवलं नाही की आम्हाला एवढेच पैसे पाहिजे, दगडवाडीमध्ये सप्ताह करायचा असेल तर एवढेच रुपये पाहिजे. असं विठ्ठलरावच्या तर मुखातून भजन कार्य करण्यामध्ये कधीच कोणाकडे नाही. आम्ही कधी फोन करू दे विठ्ठल महाराज, अहो इथं कार्यक्रम आहे. हो महाराज किती घेता पैसे? अहो द्यानं काय द्यायचे ते. समाधान माणूस वारकरी संप्रदायावर नितांत प्रेम असणारे आमचे संत कृपा मंडप डेकोरेशन मध्ये खूप छान सर्वांनी सुंदर अशी साथ केली. सर्वांचे चरणी साष्टांग दंडवत. दिवसभर बोलून बोलून आवाज बसलेला आहे. उद्या पुन्हा बोलायचंय. आता तुमचं कसं आहे, मला वाटलं कीर्तन पुन्हा शेवटच्या टप्प्यामध्ये टाकतात. म्हणजे हे भागवत उरकत आहे आणि भागवत उरकला तुम्ही शेवटच्या टप्प्यात येतात. तुम्ही दुसरा दिवस टाकला. बरं झालं हे काम उरकून गेलं. आता काय
आता निवांत राहत आता दगदग नाही. पिंटू महाराज आहेत, आमचे किरण महाराज आहेत, मामा आहेत, सगळे भजनी मंडळ आहेत. मला उभं टाकायचं काम आहे उद्यापासून. मी तुमच्या सोबतच आहे. पिंटू महाराज असल्यावर चिंता नाही. आता कसं आहे, पिंटू महाराजाला जे पाठ आहे ते आमच्या किरण महाराजाला थोडं पाठांतर कमी आहे, पण नवीन आहे तो. कधी आज ना उद्या त्याला पाठांतर होणार आहे. त्याला पाठांतर नसते. मी असं उभं टाकलो का पिंटू महाराज जरा थोडं अवघड प्रमाणे म्हणत नाही. आणि किती अवघड म्हणा मग आम्ही असल्यावर जरा होतंय थोडं. आणि गोड सिस्टीम, गोड सुंदर, सर्व निवेदन सुंदर, अगदी तन मन धनातून हे तुम्ही कार्यक्रम करतात. भगवान परमात्म्याचे भरभरून तुमच्या पाठीमागे खूप आशीर्वाद आहे. ग्रामदैवत हनुमंतरायाची अगदी काशी नजर तुमच्या गावावर आहे. खूप 17 वर्ष पूर्ण झाले, पण असं वाटतं की हा सप्ताह फार जुना आहे. हे जुन्या परंपरेतला सप्ताह आहे असं वाटतंय. खरोखर चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत हा सप्ताह असाच चालावा हीच सद्भावना, इच्छा ग्रामदैवत हनुमंतरायाच्या चरणी करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर